आज आपण स्थानिक किंमत हा भाग पाहणार आहोत। तर बघा, दुसरीच्या तुमच्या मंथन या स्पर्धा परीक्षेला 2 अंकी संख्येच्या स्थानिक किमती लिहिणे इथपर्यंतच भाग मर्यादित आहे। तर आता सर्वप्रथम आपण स्थानिक किंमत म्हणजे काय ते पाहूया। स्थानिक किंमत लिहिताना अंक ज्या स्थानावर असतो त्या स्थानाच्या किमतीने अंकाला गुणल्यावर जो गुणाकार येतो ती त्या अंकाची स्थानिक किंमत असते। आता पहा, तुम्हाला दुसरीला 2 अंकी संख्या आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये 2 स्थान आहेत, एकक आणि दशक। अंक ज्या स्थानावर आहे ते म्हणजे आपल्याला स्थान हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे, एकक आणि दशक। तर आता त्या अंकाची स्थानिक किंमत तो अंक ज्या स्थानावर आहे त्याची आपल्याला काय करायची आहे, स्थानिक किंमत काढायची आहे। पण ती स्थानिक किंमत काढत असताना त्या स्थानाच्या मूळ किमतीने आपल्याला त्या अंकाला गुणायचं आहे। दशकाची किंमत बरोबर 10 येते आणि एककाची किंमत बरोबर 1 येते। तर पाहता आपण उदाहरणादाखल पाहूया। 45 या संख्येतील अंकाच्या स्थानिक किमती आता आपल्याला पाहायच्या आहेत। तर बघा, 4 ची स्थानिक किंमत, आता 4 हा अंक कुठे आहे तर दशकाच्या घरामध्ये आहे। दशकाची किंमत किती आहे 10, म्हणून आपण काय करायचं आहे 4 गुणिले 10 बरोबर 40। मग 40 ही काय झाली, 4 ची स्थानिक किंमत 40 आली। आता आपल्याला पाहायची आहे 5 ची स्थानिक किंमत। आता पहा, 5 हा अंक कुठे आहे तर तो आहे एककाच्या स्थानी। एककाची किंमत किती आहे 1, म्हणून आपण काय करायचं आहे 5 गुणिले 1, 5 1 5। 5 ची स्थानिक किंमत किती आलेली आहे 5। आता काही जणांना गुणाकार येत नाही किंवा गुणाकार पहिलीला नाही, त्यामुळे ती मुलं घाबरून जातात। घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही। तर आता आपण त्याच्यासाठी एक आयडिया सांगणार आहे तुम्हाला। आता पहा, 45 ही संख्या आहे। आता तुम्हाला 4 ची काय करायची आहे स्थानिक किंमत काढायची। आता 4 च्या पुढे किती अंक आहेत किंवा 4 च्या पुढे कोणाचं घर आहे, एककाचं। अगदी बरोबर आहे, म्हणून इथं 5 न लिहिता 4 च्या पुढे काय करायचं, ह्या एककाचं 0 द्यायचं। मग किती आली, 4 ची स्थानिक किंमत आलेली आहे 40। आता आपण 5 ही तसंच करूया, ही झाली 4 ची स्थानिक किंमत 40। आता आपल्याला 5 ची पण तशीच काढायची आहे। आता 5 च्या पुढे एक पण घर नाही, म्हणून 5 च्या पुढे एक पण 0 द्यायचं नाही। 5 ची स्थानिक किंमत आलेली आहे 5। तर हे अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकता। आता बघा, आपली स्थानिक किंमत बरोबर आहे का नाही, कारण जी आपली संख्या असते तेवढीच काय असते त्यांची बेरीज येते। आता 4 दशक म्हणजे 4 ची स्थानिक किंमत 40 आणि 5 ची स्थानिक किंमत आहे 5। 40 आणि 5 45, हे उत्तर आपलं बरोबर येतं, म्हणजेच आपण काढलेली स्थानिक किंमत बरोबर आहे। तर आता आपण काही उदाहरणांचा सराव घेऊया। आता आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत स्थानिक किमतीवरचं। तर पहा, 51 या संख्येमध्ये 5 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे। तर आता इथं तुम्हाला संख्या दिलेली आहे 51। आता 51 मध्ये 5 या अंकाची स्थानिक किंमत काढायची। मग पहिल्यांदा 5 चं स्थान कुठं आहे, 5 या अंकाचे स्थान दशक आहे। आता मग दशक म्हणजे किती, दशक म्हणजे 10, म्हणून काय करायचं आहे 5 गुणिले 10 बरोबर 10 5 50। म्हणजेच 5 या अंकाची स्थानिक किंमत किती आलेली आहे 50 आलेली आहे। स्थानिक किंमत बरोबर 50। मग आता हा 50 उत्तर आलेला आहे। हा पर्याय कुठं आहे तो आपण शोधूया। पहिला पर्याय आहे 500, दुसरा आहे 50, तिसरा आहे 5 आणि चौथा आहे 1। तर आता 50 हे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, म्हणून आपलं पर्याय क्रमांक येणार 2। आता पुढचा प्रश्न आपण पाहूया। 60 या संख्येत 0 या अंकाची स्थानिक किंमत किती। तर बघा, 60 मध्ये शून्याचं स्थान कुठं आहे, एककाच्या घरामध्ये। शून्याचं स्थान बरोबर त्याचं एकक आहे। आता बघा, एककाची किंमत किती आहे 1 आहे, म्हणून आपण काय करूया 0 गुणिले 1 बरोबर। आता या ठिकाणी तुम्हाला छोटासा गुणाकाराचा मी गुणधर्म सांगते। कोणत्याही संख्येला 0 ने गुणले असता गुणाकार 0 येतो।
बघा आपण आता कोणत्याही संख्येला शून्यानं गुणलं तर गुणाकार किती येणार आहे? 0 येणार आहे. 1 0 0 म्हणजेच ह्या 1 ची शून्याची स्थानिक किंमत किती आली? शून्याची स्थानिक किंमत बरोबर 0. हा पर्याय आपल्याला इथं पर्याय लिहायचे राहिलेले आहेत. तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक होता 60, पर्याय क्रमांक 2 होता 6, पर्याय क्रमांक 3 होता 0 आणि पर्याय क्रमांक 4 होता 600. तर बघा आता 0 उत्तर असणारा पर्याय क्रमांक आहे 3. तर याचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3. तर चला आता आपण पुढचं उदाहरण पाहूया लगेच. 32 या संख्येमध्ये 3 व 2 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? आता आपल्याला 32 या संख्येमधल्या दोन्हींच्या पण काय करायच्या आहे? स्थानिक किमती काढून घ्यायच्या आहेत. 32 तर आपण पहिल्यांदा काय करूया? 3 या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे. मग 3 या अंकाचे स्थान दशक आहे किंवा दशक स्थानी आहे म्हणून काय करायचं आहे? 3 गुणिले 10 बरोबर आलेला आहे 30. आता आपल्याला काय करायचं आहे? 2 या अंकाचं स्थान पाहायचं आहे. 2 या अंकाचे स्थान कुठं आहे? एकक. बरोबर एकक आहे म्हणून काय करायचं आहे? 2 गुणिले 1 बरोबर किती आलेलं आहे? 2. आता आपल्याला काय करायचं आहे? ह्यांची काय विचारली? अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज. हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. तर यांची बेरीज करायची आहे. तुम्ही इथं पण केली तरी चालते किंवा इथं आणखीन खाली करा. 30 अधिक 2 दोन्हीच्या स्थानिक किमती आलेल्या आहेत. एकाची 3 ची 30 आलेली आहे, 2 ची 2 आलेली आहे. यांची बेरीज आलेली आहे 32. मग हा पर्याय कुठं आहे तो आपण शोधूया. पर्याय क्रमांक 1 आहे 32, पर्याय क्रमांक 2 23, तिसरा आहे 30, चौथा आहे 2. तर बघा असं उत्तर आहे 32, पर्याय क्रमांक 1. त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. खालीलपैकी कोणत्या पर्यायात 4 या अंकाची स्थानिक किंमत 40 नाही? तर बघा हा भाग अतिशय महत्वाचा आहे. 4 या अंकाची स्थानिक किंमत 40 नाही म्हणजेच आपल्याला तो अंक कुठं असायला पाहिजे? एकक स्थानी असायला पाहिजे. आता हे गणित आपण पर्यायावरून सोडवायचं आहे. पहिल्या पर्यायामध्ये 42 आहे. ह्याच्यामध्ये 4 ची स्थानिक किंमत किती आहे? 40. पर्याय क्रमांक 2 मध्ये पण 45 आहे. ह्याच्यामध्ये पण काय आहे? 4 ची स्थानिक किंमत 40च आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये पण 40 आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये 4चं स्थान कुठं आहे? बरोबर एककाच्या घरात. मग त्याची स्थानिक किंमत किती आली? 4 गुणिले 1 4 1 4. आपल्याला काय विचारलंय? 40 नाही. आता हे तिन्ही पण पर्यायामध्ये 40 40 आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक येणार आहे 4. ह्याच्यामध्ये स्थानिक किंमत 40 नाही, ह्याच्यामध्ये 4 आहे. तर बघा अशा पद्धतीची काय होतात तुम्हाला वेगवेगळी उदाहरणं परीक्षेमध्ये येत असतात. तर आता आपण शेवटचं उदाहरण घेऊया. तर हे अशा पद्धतीचा तुम्हाला नक्की प्रश्न येतो. हा प्रश्न जरा फसवा असतो तर याच्यामध्ये आपण अजिबात फसायचं नाही. खालीलपैकी कोणत्या पर्यायात 9 या अंकाची स्थानिक किंमत 9च आहे? आता तुम्हाला इथं पर्याय अ दिलेला आहे 90, ब मध्ये दिलेला आहे 19 आणि क मध्ये दिलेला आहे 97. तर आपल्याला काय करायचं आहे? याच्यामध्ये या अंकाची स्थानिक किंमत 9 आहे. आता पहिल्यामध्ये किती आहे? 90 आहे. दुसऱ्यामध्ये किती आहे? ब मध्ये 9च आहे आणि तिसऱ्यामध्ये किती आहे? 90 आहे. आपल्याला फक्त काय शोधायचं आहे? 9 या अंकाची स्थानिक किंमत फक्त 9 आहे. 9 कशामध्ये आहे? पर्याय क्रमांक हा जो आहे फक्त ब. मग असा पर्याय कुठं आहे? फक्त ब, तो शोधायचा आहे. फक्त बघा फक्त अ. पर्याय क्रमांक 2 फक्त अ आणि क. पुन्हा तिसरा आहे फक्त ब. चौथा आहे फक्त ब व क. तर आपल्याला काय करायचं आहे? तुम्ही पर्याय क्रमांक 3 फक्त ब याला टिक करायचे आहे. परीक्षेत तुम्ही तो गोल रंगवायचा आहे. तर बघा अशा पद्धतीची तुम्हाला परीक्षेमध्ये उदाहरणं येत असतात. त्या उदाहरणांचा सराव करा. माझा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.